महायुती उमेदवारांच्या प्रचारात आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष कुलदीपकभाई शेंडे यांची उपस्थिती। खालापूर तालुक्यात जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे। त्यामुळे उमेदवारांचा मतदार संघात प्रचार दौरा सुरू आहे। प्रचार दौऱ्यात शिवसेना, भाजप, RPI महायुतीची ताकद पाहण्यास मिळत असून सावरोली जिल्हा परिषद महायुतीचे अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर भानुदास गायकवाड व सावरोली पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार माधुरी संदेश पाटील यांच्या प्रचारात कर्जत खालापूर मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे, खोपोली नगरपरिषदेचे नगराध्यक्ष कुलदीपकभाई शेंडे व खोपोलीचे अनेक नगरसेवक उपस्थित राहून महायुतीचा प्रचार करत सर्व उमेदवारांचा विजय निश्चित असल्याच्या भावना व्यक्त केल्या। तसेच तालुक्यातील विविध गावांमध्ये सुरू असलेल्या प्रचारात महायुतीचे अनेक ज्येष्ठ नेते, महिला आघाडी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी सावरोली जिल्हा परिषद महायुतीचे उमेदवार ज्ञानेश्वर गायकवाड आणि सावरोली पंचायत समितीच्या अधिकृत उमेदवार माधुरी संदेश पाटील यांना मतदारांचा वाढता पाठिंबा पाहता विजय निश्चित असल्याचे महायुतीचे कार्यकर्ते यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। गावातून सुरू आहे, काय सांगाल, कशा प्रकारे मतदानाचा प्रतिसाद मिळतोय? तर सांगायचं म्हटलं तर गेल्या बुधवारी अजितदादा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांचं दुःखद असं अपघाती निधन झालं। त्यामुळं आमचा 2 दिवस प्रचार थांबवला होता। आज वडवळमध्ये प्रथमतः आम्ही दादांना श्रद्धांजली वाहून प्रचार सुरू केलेला आहे। वातावरण एकदम चांगलं आहे। आमचे जे महायुतीचे उमेदवार आहेत ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड जिल्हा परिषदेसाठी आणि आमच्या माधुरीताई पाटील त्या अतिशय कामसू आहेत। ज्ञानेश्वर दादा यांनी सरपंच पद भूषवलं आहे आणि त्यांच्या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये चांगली अशी विकास कामे केलेली आहेत। तरुणांना रोजगार लावलेला या कामाच्या आणि विकासाच्या जोरावर मला निश्चित खात्री आहे की आमचे दोन्ही उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील। तसेच मतदार राजाचा आशीर्वाद आमच्या उमेदवारांना लाभेल माझ्या मनामध्ये कुठलीही शंका नाही की 9 तारखेला जो निकाल येणार आहे तो निकाल निश्चितच आमचा गुलाल असेल। आम्ही विरोधकांवरती टीका करणार नाही। राजकारण आहे, राजकारण हे आता एकदम खालच्या लेवलला गेलेलं आहे, पण आम्ही लोक ते राजकारण करणार नाही। आम्ही जे कामं करतोय त्याच्या जोरावरच आम्ही मतदार राजाला सामोरं जातोय आणि निश्चित मतदार राजा आम्हाला आशीर्वाद देईल। धन्यवाद।